अजिंक्य 11 चला बॅटिंग साठी. अजिंक्य 11 चे जे दोन बॅट्समन आहेत त्यांनीच ग्राउंड मध्ये थांबायचं आहे, बाकीच्यांनी बाहेर यायचंय. अंपायर बॉल तुमच्या ताब्यात घ्या बरं. अंपायर आकाश बावके बॉल तुमच्या ताब्यात घ्या आणि सामना लवकरात लवकर सुरू करा. अंपायर आकाश बावके बॉल तुमच्या ताब्यात घ्या आणि सामना लवकरात लवकर चालू करा. आकाश बावके आणि अर्चित ताजने हे अशी उत्कृष्ट अशी अंपायरिंग करताना. पुढची मॅच जगदंब वर्सेस सुजय पर्व. पुढची मॅच सुजय पर्व वर्सेस जगदंब. गेल्या तुम्हारा कल होगा मैच. तेजस, रोहित शर्मा, ऋतिक तुम्हारा मैच कल होगा. कल अगला मॅच सुजय पर्व वर्सेस जगदंब. दोघं संघांना रेडी राहायचंय. एक इनिंग झाल्यावरती टॉस घेऊया. मॅच लवकर स्टार्ट करायची. बॉलर नेम मॉन्टू. स्ट्राइक वर यश भाटे, नॉन स्ट्राइक वर आकाश देवरे उर्फ धवन. अंपायर मॅच चालू करून द्या. अंपायर वाईडनी सुरुवात. आणखी एक वाईड मॉन्टे पटेल कडून लगातार 2 वाईड बॉल आणि यश भाटेचा खणखणीत असा षटकार. जर्सी नंबर 05 यश भाटे. मॉन्टे पटेलचा कमबॅक डॉट चेंडू. आणखी एक वाईड चेंडू. 2 बॉल 9 धावा. आणखी एक वाईड चेंडू. नो बॉल. फ्री हिट 71. नो बॉल. फ्री हिटचा फायदा कसा घेतो यश भाटे आणि षटकार. आणखी एक वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. नो बॉल आणि षटकार. अभिसारे एक आपला एक्स्ट्राचा प्लेअर इथं पाठवा ना.
वाईड फ्री हिट कंटिन्यू. वाईड फ्री हिट कंटिन्यू. आणि फ्री हिट वर विकेट आली आहे. यश पाटेच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार आलेला आहे. आणि विकेट उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. सारे सर आम्ही सारे एक प्लेअर पाठवा ना. कॅच कोणी घेतला सांगायला कोणीच नाही इथं काही. रवी पटेल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा झालेल्या आहे. बॉलिंग साठी आलाय तो दीपेन. आणि उत्कृष्ट असा चेंडू काही डान्सिंग स्टाईल मध्ये चेंडू टाकताना दिसतोय आपल्याला दीपेन. आणि झेल सुटलेला आहे. इथं खूप मोठी विकेट जाऊ शकत होती. इथं धवनला जीवनदान मिळालेलं आहे. वाईड चेंडू. धवनच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार आलेला आहे. आणि षटकार. सर्वांना धवनची बॅटिंग पाहिजे होती आणि धवन आपल्या स्टाईलने बॅटिंग करताना बॉल टाकताना बोलायचं नाही कोणी. वाईड एक्स्ट्राची धाव. क्विक असा सिंगल आवी सारेंच्या हातात घेतलेला आहे धवनने आणि आवीने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. बॉलिंग साठी आलाय तो क्रिश आपल्या टीम साठी तिसरं षटक घेऊन. अश्विन सहारेच्या हातातून झेल सुटलेला आहे. क्रिश 3 चा टेलर दाखवला होता पण अश्विन सहारेला पिक्चर दाखवता आला नाही. नो बॉल फ्री हिट. वाईड चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. सिंगल धाव. स्ट्राइक वर आलाय तो अविनाश काकड. पाहू अविनाश काय करतो आपल्या टीम साठी. डॉट चेंडू. 2 बॉल बाकी.
नो बॉल फ्रीट. नो बॉल फ्रीट. आणि फ्रीटचा फायदा घेताना चौकार अविनाश काकडच्या बॅटमधून आलेला आहे आणि षटकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा अजिंक्य 11च्या. आणि आकाश भावके उत्कृष्ट अशी अंपायरिंग करताना बिली बॉन्डिंग स्टाईल अंपायरिंग करताना आकाश भावके. बॉलिंग साठी आलाय तो बिपेन. आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकताना बिपेन. आणि डान्सिंग स्टाईलनी बॉल फेकताना बिपेन. निर्धाव चेंडू. अंपायर बिली बॉन्डिंग अर्चित ताजनेला काहीतरी विचारताना. अश्विन सहारेकडून हा दुसरा झेल सुटलेला आहे आणि अश्विन सहारेच्या जागेवर आबी सहारे दोघे भाऊ सोबत खेळताना. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. बॉल जणू अविनाश सहारेचा अश्विन सहारेकडेच येतोय. नो बॉल. नो बॉल फ्रीट. फ्रीटचा फायदा उठवता आलेला नाही धवनला आणि सिंगल धाव. आणि षटकार. शेवटच्या बॉलवर अविनाश काकडच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार आलेला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 धावा झालेल्या आहे. अभिसारेच्या बॉलिंगचा वाट बघताना संपूर्ण स्टेडियम. पण बॉलिंग साठी आलाय तो नयन. पाहू नयन काय करतो. आपल्या टीम साठी नयन काय करतो ते पाहूया. नो बॉल आणि चौकार आलेला आहे. 4 चौकार आकाश. आणि फ्री हिट वर धवनच्या बॅट मधून आलाय तो षटकार. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना धवन. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक चौकार षटकार चौकार धवनच्या बॅट मधून. आक्रमक पवित्रा घेतलाय तो धवन आणि आणखी एक षटकार धवनच्या बॅट मधून. 3 बॉल 21 धावाले या ओव्हर मध्ये.
आणखी एक षटकार धवनच्या बॅट मधून. कितना प्यार से मार रहा है धवन. वाईड. आणखी एक अतिरिक्त धाव. चौकार षटकारच्या धावा कमी पडत होता म्हणून त्यात आणखी एक वाईडची अतिरिक्त धाव. षटकार. आणखी एक षटकार धवनच्या बॅट मधून. लास्ट बॉल बाकी. बघू धवन लास्ट बॉलवर काय करतो ते. कॅच सुटला येतो किपरच्या हातून. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 105 धावा. लास्ट ओव्हर बाकी. पाहू अविनाश काकड काय करतो आपल्या टीम साठी शेवटच्या 6 बॉल मध्ये. हाताला माती लावताना अविनाश काकड. आणि बॉलिंग साठी आले ते अभि सहारे, मॅन फ्रॉम शिर्डी. आणि पहिल्याच बॉलला षटकाराने स्वागत केलंय अविनाश काकडने अभि सहारेंचं. पाहू दुसरा चेंडू अभि सहारे काय करता. धावचित्त होण्याची शक्यता होती. स्ट्राइक वर आलाय तो धवन. अभि सहारे आपल्या टीम साठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना. आणि धवनने अभि सहारेंचं षटकाराने स्वागत केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार धवनच्या बॅट मधून. जर्सी नंबर 17. उत्कृष्ट असा कमबॅक अभि सहारेंचा. धावचित्त 125 धावा. शेवटचा चेंडू बाकी. आणि अविनाश काकडचा उत्कृष्ट असा षटकार. या षटकाराच्या मदतीने अजिंक्य 11 ची धावसंख्या झाली 131 धावा. चला बॅटिंग साठी जायचंय बॅट्समनने ओपनरने मैदानात. सारे सर बॅट्समनला पाठवा. छत्तीस चेंडू मध्ये 132 धावांची गरज. एफसी साठी 132 धावांचं आव्हान. बॅटिंग साठी आलाय तो नयन. आणि नॉन स्ट्रायकर नेम क्रिश. आपण क्रिश बघितलाय, क्रिश 2 बघितलाय, क्रिश 3 बघितलाय. आता क्रिश 4 पाहू का काय बघू आपण. 2 मिनिटं थांबायचं आहे. मशीनचं सेल बदलत आहे. जगदंब टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय कॉमेंटेटर जवळ. आणि सुजय पर्वच्या टीमच्या कॅप्टननी पण यायचंय.
एक बॉल टाकायचा आहे. बॉलर एक बॉल फेका. एक 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. आता फेका. ओके. अंपायरने मॅच चालू करायची. बेली बॉन्डिंग आकाश बावके. नयनच्या बॅटमधून आलाय तो षटकार. आणि विकेट भेटली ती धवनला. आणि झेल घेतलाय तो ऋषिकेशने. सिंपल असा झेल ऋषिकेशने टिपलेला आहे. आणि पहिली विकेट नयनच्या रूपाने पडलेली आहे. बॅटिंग साठी आलाय तो मॉन्टू. बघू मॉन्टू काय करतो ते आता. लेफ्ट हँड बॅटिंग करताना मॉन्टू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा, एक गडी बाद. स्ट्राईक वर आलाय तो क्रिश. बघू क्रिश कशा प्रकारे क्रिश दाखवतो पिक्चर ते. लोकेश महाराजा विकेट घेतली क्रिशची. लक्ष्मणने कॅच घेतलेला आहे. लक्ष्मण महाराजा मॅन फ्रॉम नाशिक. बॅटिंग साठी आलाय तो दिपिंग लेफ्ट हँड बॅट्समन. दिपेन जर्सी नंबर 07. उत्कृष्ट अशी बॉलिंग करताना लोकेश फ्रॉम लॉकी. एक बॉल बाकी. आणि खणखणीत असा चौकार दिपेनच्या बॅट मधून. जर्सी नंबर 07. धवन. आणि कॅच सुटलेला आहे इथे प्रतीक देवरे यांच्याकडून.
धावांवर असं काहीच अंकुश लागल्यासारखं झालंय. बघू मॉन्टी काय करतो आता. धवनने असं लावून ओव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. बॉलिंग साठी आलाय तो ऋषी. चौकार रिपेनच्या हातून. लक्ष्मण महाराजने कॅच घेतलाय. रामासारखा उभा आहे आपल्या रामाच्या पाठीमागे कसा लक्ष्मण उभा असतो तसा अजिंक्य 11च्या पाठीमागे लक्ष्मण उभा आहे. 2 कॅच पकडलेले आहे. बॅटिंग साठी रवी आलाय. नो बॉल. पाहू प्रेडचा कशा प्रकारे फायदा उठवतो तो रवी. जगदंबा प्रतिष्ठानचे कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. सुजय पर्व वर्सेस जगदंबा पुढची मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचंय आणि टॉस करून घ्यायचंय. 4 ओव्हर नंतर 15 धावा झालेल्या आहे. षटकार. आदित्य कपिले षटकार. नो बॉल. कपिलेने फेकलेला आहे तो नो बॉल आणि फ्री हिटचा फायदा उठू नाही शकलाय तो मॉन्टी. आणि षटकार. मॉन्टीच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. ओव्हर झालेली आहे. आदित्य बॉल फेकण्यात इतका मग्न झाला की त्याला कळालंच नाही आपली ओव्हर संपली का काय. जर्सी नंबर 05 आणि बॉलिंग साठी आलाय तो यश भाटे. आपण त्याला बॅटिंग करताना बघितलंय, आता बॉलिंग करताना बघू. निर्धाव चेंडू यश भाटे. आणखी एक निर्धाव चेंडू यश भाटेकडून. विकेट गेली इथं. उत्कृष्ट असे विकेट किपरिंग. यश भाटेला विकेट भेटलेली आहे आणि बॅटिंग साठी आले ते सहारे सर. पाऊस सहारे सर काय करता. अभिषेक सहारे. चापट शॉट अभि सहारेच्या बॅट मधून आणि विकेट. सहारे सर धावबाद झालेले आहे. काय झालंय अभि सहारेला पण कळा ना, पण त्यांची विकेट गेली आहे. आणि बॅटिंग साठी आले अश्विन सहारे. छोटे सहारे. भाई भाई का प्यार. एक भाई गया दूसरा भाई आया. आणि ओव्हर झाली. ओव्हर 34 रन. खूप मोठा असा विजय मिळवलेला आहे
अजिंक्य इलेव्हनने 97 धावांनी